दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळ झाली का तुकोबरांनी आपला विना घ्यावा आणि भंडारा डोंगरावर, भामचंद्रावर, गुरड्यावर भजनासाठी जावं. तुकोबराय भजनाला बसले. त्या बांधावर, त्या शिळेवर तुकोबराय भजन करीत होते. तो कुलकर्णी आला. बाबा भजन करता वाटतं, भाग्य हो आमचं, तुम्ही आमच्या बांधावर भजन करता. तुकोबरा म्हणजे करतो बघा, काय कुठेतरी भजन करायचं आहे, करतो भजन. तुकोबराय काम कराल का हो? काय बाबा, आम्ही आता शेतामध्ये धान्य पेरले, कंस भरता येतो, आता दाणे पडतील त्यामध्ये, थोडं पाखरं राखायचं काम कराल का हो? हा करतो बरं का. तुकोबराय तसे भजन करायचंच म्हणतो, हे काम करतो, भजन हे करतो, पाखरं केलं हो. तुकोबरायांनी भजन चालू केलं. तुकोबरायांचं भजन भावपूर्ण भजन असायचं. विठ्ठला तुकोबरायांचं भजन चालायचं. दुपारी भागीरथी आल्या. बाबा घरी चला. अगं भागीरथी, घरी नसतं बा यायचं, आता आपण या मालकाची पाखरं टाकायला गेली. भागीरथी घरी आल्या आणि आईला सांगितलं. काय सांगावं महाराज, एवढा आनंद झाला जिजाबाईंना. चला, माझा मालक आता प्रपंचाकरिता काहीतरी करायला तरी लागले. काय काय होतं काय? फुटकाची विना त्याला करिये जिजाबाईला सोडा होतो तुकोबरायांनी कोला गा